मंडळी, राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हे काही महिन्यांपूर्वी लागले. त्यानंतर राज्यामध्ये महायुतीचं एकहाती सरकार सत्तेमध्ये आलं आणि त्या निकाल लागल्यापासून आतापर्यंत पहिल्यांदाच आता राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विधान भवनात पार पडत आहे. आणि त्याच अनुषंगाने आज दुपारी 2 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ व वित्त मंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. अजित पवार हे आता 11व्यांदा हे अर्थसंकल्प सादर करत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये 78 वेळा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि अजित पवार हे दुसरे असे नेते आहेत ज्यांनी सर्वाधिक वेळा हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. अजित पवारांच्या अगोदर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला होता आणि त्यानंतर आता अजित पवारांनी 11व्या वेळी हा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे आणि अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यांच्यानंतर सुशील कुमार शिंदे असतील किंवा जयंत पाटील असतील, या दोघांचा नंबर लागतो आणि अजित पवारांनी आज राज्याचा महत्वपूर्ण असा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. खऱ्या अर्थाने या अर्थसंकल्पाकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. त्याचं कारण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्य सरकारनं किंवा महायुती सरकारनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एक गोष्ट जाहीर केलेली होती, ती म्हणजे लाडकी बहिणीचा हप्ता हा 2100 रुपये राज्य सरकारकडून करण्यात येणार होता. तसा जाहीरनामा तसं जाहीर केलेलं होतं महायुती सरकारनं आणि त्याच दृष्टीनं या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. पण कुठेतरी लाडक्या बहिणींची अर्थसंकल्पामधून निराशा झाली असल्याचं आता दिसत आहे. नेमके काय मुद्दे होते अर्थसंकल्पामध्ये, अजित पवारांनी कोणकोणत्या गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या आहेत, नेमकी कशी आर्थिक स्थिती आहे आपल्या राज्याची सध्याची, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सफारी. मंडळी, आपण सुरुवातीला या अर्थसंकल्पामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि एकूणच या अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या विभागासाठी कशा पद्धतीनं तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि काय काय गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या क्षेत्रांसाठी कशी तरतूद ही राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण ज्या पद्धतीनं अजित पवारांनी अर्थसंकल्पाचं वाचन केलं त्याच क्रमाने आपण एक एक टप्प्याने जाणार आहोत की कशा पद्धतीनं कोणकोणत्या क्षेत्रासाठी अजित पवारांनी किंवा एकूणच राज्य सरकारने तरतुदी केलेल्या आहेत ते आपण बघूया. त्या अगोदर आता जर आपण बघितलं तर आपलं जे राज्य सरकार आहे, आपले जे महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राचा जो आर्थिक किंवा विकास दर म्हणतो आपण, विकास वृद्धी दर जो आहे तो राष्ट्रीय जे केंद्र सरकार आहे त्याच्यापेक्षा अधिक आहे. जरी तो गेल्या वर्षीच्या तुलनेत काही टक्क्यांनी घसरलेला असला तरी तो आता यंदाच्या वर्षी मात्र तो सुधारलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो आपण पहिल्या मुद्द्याला सुरुवात करणार आहोत तो म्हणजे लाडक्या बहिणींना सरकार 2100 रुपये देणार का, हा प्रश्न अनेकांना या अर्थसंकल्पामधून सुटणार होता, त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार होतं. पण आता अर्थसंकल्पामध्ये अशा पद्धतीची कुठलीही घोषणा लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता देण्याची घोषणा झालेली नाहीये. गेल्या वेळेस जेव्हा लाडकी बहीण योजना आणलेली होती सरकारने तेव्हा जवळपास 33,000 कोटींच्या आसपास खर्च हा राज्य सरकारकडून करण्यात आलेला होता निवडणुकीच्या तोंडावरती आणि त्यानंतर आता या वर्षासाठी 36,000 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेला आहे. दरमहा 1500 रुपये हप्ता हा लाडक्या बहिणींना सरकार देणार आहे. जी 2100 रुपये रक्कम करण्याची जी घोषणा सरकारने केलेली होती ती मात्र कुठेतरी आता पूर्ण होताना दिसत नाहीये आणि त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये कुठेतरी नाराजीचा सूर आहे. आता या गोष्टीसाठी राज्य सरकारकडून जी वित्तीय तूट आहे त्याचं कारण दिलं जातंय. जे राज्याचं एकूण स्थूल उत्पादन आहे त्या स्थूल उत्पादनाच्या 25% वरती राज्याचं कर्ज जाता कामा नये असा एक नियम असतो आणि त्या नियमांच्या धरूनच राज्य सरकारने लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो वाढवण्याच्या दृष्टीनं कुठेतरी आकडता हात घेतल्याचं आपल्याला दिसतंय. त्यानंतर आता आपण बघूया की राज्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीला कशा पद्धतीनं तरतूद करण्यात आलेली आहे, आर्थिक तरतूद करण्यात आली, त्यावर आपण आता लक्ष केंद्रित करूया. सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे राज्यामध्ये आता नवं औद्योगिक धोरण हे राज्य सरकार जाहीर करणार आहे. महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशनची स्थापना सरकार करणार आहे. त्यामध्ये उद्योगांना वेगवेगळ्या चालना मिळणार आहे. 2030 पर्यंत बंदरं वाढवण्यात येणार आहेत. पर्यटन बंदरातून
पर्यटन जी बंदरं आहेत त्यांना करातून सूट देण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे. अमृतकाल रस्ते विकास प्रकल्प जो आहे तो प्रस्तावित करण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग देवबाग इथं सागरी सुरक्षेसाठी विशेष प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यातील वीज दर आहेत जे इतर राज्यांच्या तुलनेत आता कमी होणार असल्याचं सांगितलेलं आहे. शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्याचं भूसंपादनाचं काम देखील प्रगतीपथावर असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी भुयारी मार्गाची निर्मिती जो करण्याचा प्रकल्प आहे तो आता प्रस्तावित आहे. त्यासाठी 64,000 कोटींचे प्रकल्प राज्य सरकार आणणार आहे. नवी मुंबई विमानतळाचं हे काम आता पूर्णपणे जवळपास 85% पूर्णत्वास आलेलं आहे. यानंतर परिवहन विभागाला राज्य सरकारकडून 3,610 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे. कृषी क्षेत्रामध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून राज्यातल्या ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याची तजवीज आता राज्य सरकार करणार आहे. जलयुक्त शिवार 2.0च्या टप्प्यातली जी काही कामं आहेत ती सुद्धा मार्गी लागणार असल्याचं सांगितलेलं आहे अजित पवारांनी. नळगंगा ते वैनगंगा प्रकल्पाचा लाभ विदर्भातल्या 6 जिल्ह्यांना होणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा नदीजोड प्रकल्प आहे. त्या नदीजोड प्रकल्पाला सरकारकडून गती देण्यात येणार आहे. यानंतर मुंबई ते पुणे या महामार्गावर जी मिसिंग लिंक आहे एक्सप्रेसवेवरती त्या प्रकल्पाचं काम देखील येत्या ऑगस्ट पर्यंत पूर्ण करणार असल्याचं जे आहे ते अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. मगाशीच सांगितल्याप्रमाणे भुयारी मार्ग त्यासाठी 64,000 कोटी रुपयांची तरतूद ही सरकारकडून करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एक तालुका एक बाजार समितीची योजना जी आहे ती राज्यभर राबवण्यात येणार आहे सरकारकडून. कृषी विभागासाठी 9,710 कोटी रुपयांची तरतूद ही राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे. जी आवास योजना आहेत प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा गृहनिर्माण जे सरकारचं धोरण असेल, पंतप्रधान सूर्यघर योजना जी आहे या सगळ्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर तरतूद सरकारने केलेली आहे. 1,30,000 घरगुती ग्राहकांना 500 मेगावॅट पेक्षा अधिक क्षमतेचे सौर ऊर्जा संच हे स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळं अशा घरांना आता फायदा होणार असल्याचं आपल्याला दिसतंय. त्यानंतर अनुसूचित जाती ज्या आहेत त्यांच्या घटक कार्यक्रमांच्या तरतुदीत आता 42% वाढ करण्यात येणार आहे. लेक लाडकी योजना जी महत्वपूर्ण योजना आहे त्यासाठी आता थेट 1,13,000 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. मग त्यामध्ये मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या 100% प्रतिपूर्तीसाठी आता प्रयत्न करण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी मगाशी सांगितलं 36,000 कोटी रुपयांची जवळपास आता तरतूद करण्यात येणार आहे. बचत गटांच्या उत्पादनांसाठी आता प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल जी उमेद योजना आहे बचत गटांसाठी सरकारची त्या दृष्टीने एक उमेद मॉल उभारण्यात येणार आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यामध्ये 10 नवे उमेद मॉल उभारण्यात येणार आहेत. ठाण्यात जवळपास 200 आणि रत्नागिरी जिल्ह्यात 100 खाटांचं नवं रुग्णालय हे सरकारकडून उभारण्यात येणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पुण्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातला जे मेट्रो मार्ग आहे तो उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास 9,897 कोटी रुपयांचा प्रस्ताव आता राज्य सरकारकडून देण्यात आलेला आहे. त्यानंतर अजून एक महत्वाची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे ती म्हणजे आग्र्याहून सुटका. आपण हा प्रसंग छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातला ऐकला असेल वाचला असेल. ज्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेमधून सुटलेले होते त्या जागी आता छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक हे राज्य सरकारकडून बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर संगमेश्वर इथं छत्रपती संभाजी महाराजांचं वडू बुद्रुक असतील तुळापूर असेल या ठिकाणी देखील संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक महापुरुषांचं स्मारकांची कामं ही आता प्रस्तावित असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. 3 ऑक्टोबरला मराठी अभिजात भाषा सन्मान दिन साजरा केला जाणार आहे. त्यासाठी मराठी भाषा विभागाला 225 कोटी रुपयांचा निधी आता प्रस्तावित करण्यात आलेला आहे. आणि आता सरकारने कर महसूल जो आहे तो गोळा करण्यासाठी जवळपास 3,67,000 कोटी रुपयांचं उद्दिष्ट हे डोळ्यासमोर राज्य सरकारने ठेवलेलं आहे. सार्वजनिक आरोग्य धोरण देखील राज्य सरकारकडून आखण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्यासोबतच अनेक महत्वाचे जे महामार्ग आहेत त्यासाठी सुद्धा राज्य सरकारकडून तरतूद करण्यात आलेला आहे. त्यामध्ये मग शक्तीपीठ महामार्ग असेल किंवा अनेक ज्या महामार्ग आहेत
त्या सगळ्या महामार्गांसाठी अमृतकाल जो रस्ते विकास प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी सुद्धा राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावरती तरतूद करण्यात आलेली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर राज्यातील कोयना नगर आहे, त्याचबरोबर मुनावळे जे पर्यटनचं ठिकाण आहे त्या ठिकाणी देखील वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी राज्याकडून तरतूद करण्यात आलेली आहे. कोयना नगर इथं स्कायवॉकची उभारणी सरकारकडून करण्यात येणार आहे. मुनावळे येथील जो जलपर्यटनाचा जो विषय प्रस्तावित होता त्या ठिकाणी आता दुसऱ्या टप्प्यातलं काम सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सरकारकडून परिवहन विभागासाठी एक महत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जे आहे त्या परिवहन महामंडळाच्या 6000 डिझेल बसेसचं रूपांतर हे CNG आणि LNG बसमध्ये करण्याची प्रक्रिया आता सध्या सुरू आहे. महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी सुद्धा शासनाकडून अर्थसहाय्य हे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. एकूणच मंडळी 2025-26च्या या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी तब्बल 7,20,00,000 कोटी रुपयांची तरतूद ही राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे. सन 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा ही 5,60,994 कोटी रुपये व महसुली खर्च हा 6,06,855 कोटी रुपये अंदाजित केला आहे. त्यामुळे आता एकूण 45,891 कोटी रुपयांची अंदाजित तूट येत आहे. आता हा सगळा एकूण जर आपण क्रम बघितला तर राज्याचा विकास वृद्धी दर हा जरी राष्ट्रीय किंवा केंद्र सरकारपेक्षा जास्त असला तरी वित्तीय तूट ही मात्र कुठेतरी थोडी वाढत चालली आहे आणि राज्याच्या तिजोरीवरती कर्जाचा भार हा दिवसेंदिवस वाढत चाललाय असंच आता आपल्याला म्हणावं लागेल. कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं योजनांची ही खैरात जनतेपुढे मांडलेली होती. महिलांसाठी लाडकी बहीण योजना, अनेक योजना, लाडका भाऊ योजना, अशा अनेक योजना या सरकारने आणलेल्या होत्या, पण त्याचा परिणाम आता कुठेतरी तिजोरीवर होताना दिसतोय. त्यामुळे वित्तीय तूट ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि तिजोरीवरचा भार देखील वाढलेला आहे. आणि जाता जाता सांगायची गोष्ट अशी जी मगाशी सांगायची राहिली ती म्हणजे राज्य सरकारने 4 चाकी वाहनांवरील कर जो आहे तो वाढवलेला आहे. त्यामुळे आता 4 चाकी वाहनांच्या किमतीत वाढ होणार आहे. कन्स्ट्रक्शनसाठी ज्या क्रेन्स लागतात, एलिव्हेटर्स लागतात, त्या एलिव्हेटर्सच्या खरेदीवरती देखील राज्य सरकारने कर वाढवलेला आहे. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये देखील क्रेन्स आणि या एलिव्हेटर्सच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आता वर्तवली जाते. एकूणच या संपूर्ण अर्थसंकल्पाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि हो, हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.